स्मार्ट अहमदनगर न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भिंगार शहरातील विविध प्रश्नांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांना निवेदन। भिंगार शहरात स्ट्रीट लाईट व मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर। विशाल बेलपवार, नगर प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भिंगार शहरातील विविध समस्यांबाबत आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाने भिंगार शहर सरचिटणीस विशाल अण्णा बेलपवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपत तात्या बेरड, कलगीतुरा मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष अखिल शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर चवंडके, अनिल पापा सारसर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष संकेत झोडगे, उपाध्यक्ष दिनेश लंगोटे, महर्षी वाल्मिक स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण घावरी, अखिल मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, राजू नायर, सचिन रोकडे, भारत ठोकळ आदी उपस्थित होते। पुढे निवेदनात म्हटले आहे की भिंगार शहरात मोकाट भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर होत असून रात्री अपरात्री नागरिकांना घराबाहेर येणे जाणे अवघड झाले असून तरी नागरिकांना मोकाट कुत्र्यापासून संरक्षण मिळावे यासाठी लवकरात लवकर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा व भिंगार नाल्यावर कचरा पडल्यामुळे संपूर्ण परिसर हे घाणीचे साम्राज्य झाले आहे। त्याच कारणाने संपूर्ण परिसरात व रस्त्यावर दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे परिसराची स्वच्छता करण्यात यावी। तसेच भिंगार अर्बन बँक येथील गटारीही तुंबलेले आहेत, त्या साफसफाई करण्यात याव्या। तसेच भिंगार शहरात गेल्या बऱ्याच दिवसापासून मुख्य रस्त्यावर श्री गुरु गोरक्षनाथ मंदिर आहे, त्या ठिकाणी दररोज भाविक दर्शनासाठी येत असतात। तिथे स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे व मुख्य रस्त्यावर देखील लाईट बंद असल्या कारणाने रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे बंद असलेल्या ठिकाणी लाईट चालू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। कॅन्टोन्मेंट बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमान विक्रांतजी मोरे साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भिंगार शहरातील विविध प्रश्नासंदर्भामध्ये या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी आहे, भिंगार शहरातील स्टेट बँक चौकापासून तर भिंगार शहरामध्ये विविध ठिकाण म्हणजे बरेच प्रमाणे स्ट्रीट लाईट रोडची रात्रीच्या वेळेला बंद असते, ते त्वरित चालू करण्यात यावी। रात्रीच्या वेळेला अंधार असल्याच्या कारणामुळे अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही। दुसरा विषय, त्याचप्रमाणे भिंगार शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे, त्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट यांचा बंदोबस्त करण्यात यावा, जेणेकरून संध्याकाळ झाली रात्रीच्या वेळेला माणसं बाहेर एकटे गाडीवर सुद्धा येऊ जाऊ शकत नाही, अशी भयानक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्या संदर्भामध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा। त्याचप्रमाणे माळगल्ली या ठिकाणी जे नाल्याचा जे प्रश्न आहे, जे बरेच त्याला आमचे मित्र सागर चवंडके यांनी सीओ साहेबांकडे त्यांनी ते पण विषय मांडलेला आहे या संदर्भामध्ये आधी। त्याचप्रमाणे आत्ताच आम्ही माननीय सीओ साहेबांशी बोलताना सीओ साहेबांना सांगितलं, आम्ही भिंगार शहरामध्ये येताना गुरु गोरक्षनाथ मंदिर जे आहे त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बरेच दिवसापासून बंद आहे, त्याच्या संदर्भामध्ये काय उपाययोजना करायची या संदर्भात आम्ही साहेबांना विनंती केली, निवेदन दिलं। त्या संदर्भामध्ये त्यांनी काही सूचना आम्हाला सांगितलेल्या आहेत। या संदर्भामध्ये आम्ही लवकरच आपल्या शहराचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप साहेब यांच्याकडे या विषया संदर्भामध्ये त्यांच्याशी साहेबांना या संदर्भामध्ये आम्ही त्यांना विनंती करणार आहे, त्यांना सांगणार आहे। आणि गुरु गोरक्षनाथ मंदिर या ठिकाणचा जे मुख्य जे प्रश्न आहे लाईटचा असेल किंवा अजून तिथं इतर काही सुविधा संदर्भामधला आहे, तर आमदार साहेबांशी या संदर्भात लवकरच चर्चा करून हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा आणि त्या ठिकाणी कायमस्वरूपी लाईटची व्यवस्था त्या ठिकाणी असावी। कारणामुळे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी अडचण येणार नाही, एवढंच सांगतो। या ठिकाणी भिंगार आणि येता जाताना भिंगार शहराच्या भिंगार नाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कचरा टाकण्यात आलेला आहे। त्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटलेली आहे आणि या दुर्गंधीमुळे
रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भामध्ये पण आम्ही सी ओ साहेबांना सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर ते नाल्याची साफसफाईचे काम चालू केलेलं आहे आणि लवकरात लवकर ते कचराची विल्हेवाट लावतील असं त्यांनी सांगितलं. या प्रसंगी आपल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संपततात्या बेरड, भाऊसाहेबजी कर्डिले, राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे अध्यक्ष अखिलभाई शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संकेत झोडगे उपाध्यक्ष त्याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पैलवान सागर चवणके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उपाध्यक्ष दिनेश लंगोटे, त्याचप्रमाणे आपल्या आमदार साहेबांचे अत्यंत निकटवर्ती विश्वासू सहकारी अनिलभाई बापा सारसर आदी सर्व या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांनी वेळ दिला आणि आमचे विनंतीला मान देऊन या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव मित्र आले. त्यांचा पण मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.